जयंतीच्या निमित्त सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ही संत रविदास महाराज जयंती पहिल्यांदा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे। ठाणे महापालिकेला पण धन्यवाद देतो, कारण संत रविदास महाराजांचे जे काही अनुयायी आहेत त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी ठाणे महापालिकेने पूर्ण केली। आयुक्तांना टीमला धन्यवाद। सर, उद्धव ठाकरे काय म्हणाले? पहिलं तुम्ही सांगितलं की ते जात नाही, काय म्हणाले? त्यांचं म्हणणं की तुम्ही किती गद्दारीचा शिक्का पोचला जाणार नाही। खरं म्हणजे प्रयागराज मध्ये 65 कोटी लोक कुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नानानंतर जन्म सार्थकी झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती भावना मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली, एक समाधान मिळालं, एक आनंदही मिळाला। आता ज्यांना त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार। आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण याबरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं आणि म्हणून त्यांनी पाप केलं। बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं, घाण टाकण्याचं, बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं, धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं। ते पाप धुवायला मी तिथे गेलो। आता काय बोला? आणि ते पाप लपवायला लंडन आता गंगेला बदनाम, महाकुंभाला बदनाम यांनी केलं। चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आवडत नाहीत। जिथं चांगलं होतंय तिथं त्यांना पोटदुखी सुरू होते, त्या पोटसूळ उठतो, चांगलं करायला येत नाही, चांगलं बघवत नाही। त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणता। मग या शिवसेनेचे 60 आमदार निवडून दिले, त्या जनतेला काय तुम्ही जनतेला दोष देता? ही जनता तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवलेली आहे। आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत तुमचा पार सुपडा साफ करेल। अरे विधानसभेच्या अगोदर पण केला, लोकसभेच्या अगोदर पण ठाण्यात केला। ठाणे हा शिवसेनेचा बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ठाण्यातला लोकसभेचा खासदार पण शिवसेनेचा आला। ठाण्यात सगळे शिवसेनेचे महायुतीचेच आमदार निवडून आले, त्यामुळे ठाण्यात येऊ दे नेता आणखी येऊ दे, त्यांचा शोलेच होणार। शोलेतला असरानी आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। खरं म्हणजे स्वारगेट पुणे येथे BST मध्ये गाडीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे। त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे। आमच्या या बहिणी ज्या आहेत सुरक्षित राहिल्या पाहिजे। आम्ही संवेदनशील आहे, झिरो टॉलरन्स वाला आहे आणि म्हणून या ठिकाणी जो आरोपी आहे या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे। मी स्वतः आयुक्तांशी बोललोय, ही केस फास्ट ट्रॅकवर घेणार। मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, अजितदादा स्वतः लक्ष घालतायत पालकमंत्री म्हणून, आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या नराधमाला फाशीची शिक्षा लागली पाहिजे। पुढे कोणीही अशा प्रकारच्या आमच्या लाडक्या बहिणींवर मत करत अशा प्रकारचं काम आमचं सरकार करेल।